माझ्या पंढरीनाथाला काळजी पडली की अरे 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 माझ्या तुकोबावर, माझ्या भक्तावर काही अवघड प्रसंग पडलेला आहे. माझ्या पंढरीनाथाने लहानशा लेकराचं रूप घ्यावं, हातात 2 नवी पातळ घ्यावे आणि तुकोबारायांच्या घरी देण्यासाठी आले. आल्यानंतर आवाज दिला अंगणात येऊन, कुणी आहे घरात? जिजाबाई बिचारे तशाच बाथरूम मध्ये बसलेल्या होत्या. कोण पाहिजे तुम्हाला? म्हटले तुकोबारायांनी 2 नवी पातळ घेऊन दिली तुमच्यासाठी. हो का? फेका म्हटले घरात. फेका म्हटलं आणि त्याच्यातलं एक पातळ आमची जिजाबाई नेसल्या. आता असा प्रसंग घडल्यावर एखादी बाई आपल्या पतीवर किती रागवली असती, किती संतापली असती. मला जे एक होतं तुम्ही ते दान केलं, माझा काही विचार केला. आणि जिजाबाईचा स्वभाव फार कडक होता, एवढा स्ट्रिक होता. हातात विस्तू धरला जाईल पण स्वभाव धरला जाणार नाही, एवढ्या कडक स्वभावाच्या जिजाबाई होत्या. पण तरी त्यांनी आपल्या पतींना परमार्थामध्ये साथ द्यावी. जेव्हा तुकोबाराय घरी आले ना, तेव्हा जिजाबाई काय म्हणतात माहितीये? तुकोबाराय जेव्हा घरी आले तेव्हा जिजाबाईने म्हणावा, हो तुम्ही मला नवी पातळ आणून दिलं आणि माझं जुना पातळ भिकारणीला दान केलं. मग जर का तुम्हाला दानच करायचं होतं तर या नव्या मधलंच एक दान करायला पाहिजे होतं म्हणे. जीवनातला परमार्थ हा होता संतांच्या जीवनातला त्याग, ही होती संतांच्या जीवनातली दया. तुकोबारायांचं संत चरित्र आपल्याला माहिती आहे, तुकोबारायांचा अभंग गाथा आपल्याला माहिती आहे. पण असं म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग गाथा लिहावा. तुकोबाराय भांडारा डोंगरावर, भामचंद्रावर, गोराडेश्वरावर जेव्हा भगवंताचं भजन करण्यासाठी जात होते, अभंग गाथा लिहित होते. त्यांच्या भोजनाची जेवणाची व्यवस्था करावी ही आमच्या जिजाऊने बरं का. आमच्या जिजाऊने म्हणावा, हो तुम्ही भजनासाठी जाता, नेमकी जातात कुठे? भांडारावर, भामचंद्रावर, गोराडेश्वरावर. नेमकं मला पत्ता तर सांगत जा, ॲड्रेस सांगत जा, कुठल्या रस्त्याने कुठल्या मार्गाने तुम्ही जातात मला सांगून तरी जात जा. तुमचं भोजन आणण्यासाठी मला बरं, तुमचं जेवण आणण्यासाठी मला सोपं होईल. तेव्हा तुकोबारायांनी सांगावं, अगं आवले 3 रस्त्यांनी पाहत जा. ज्या रस्त्याला पाऊल खुणा दिसल्या त्या पाऊल खुणाची माती उचलायची आणि कानाला लावायची. ज्या मातीने विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला समजावं मी त्या रस्त्याने गेलोय. म्हणजे आमच्या तुकोबारायांच्या पायाच्या मातीने विठ्ठल विठ्ठल बोलावं, आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल बोलायला तयार नाही. तुकोबारायांच्या पायाच्या मातीने विठ्ठल विठ्ठल बोलावं. काही ताकद होतं, काही सामर्थ्य होती, काही अधिकार होता आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा, काही अधिकार होता त्या माऊलीचा, त्या जिजाऊचा काही अधिकार होता. ज्यावेळेस एक वेळेस आमचे जिजाऊ, आमची जिजाबाई तुकोबारायांचं भोजन घेऊन चालल्या, भाकरी घेऊन चालल्या. 12 वाजेची वेळ होती, कडक ऊन पडलेलं होतं आणि पायात चप्पल नाही, पाय चटकेने भाजता येत. आणि भाजल्यानंतर चालता 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 आमच्या जिजाऊच्या पायाला काटा मोडला. आणि काटा मोडल्यानंतर आमच्या जिजाऊंनी खाली बसल्या. खाली बसल्यानंतर पंढरीनाथाने विचार केला, जिजाऊच्या पायाला काटा मोडलेला आहे, तिकडे माझा तुकोबा, माझा भक्त उपवाशी आहे. म्हणून पंढरीनाथाने लहानशा लेकराचं रूप घेतलं, गुराख्याचं रूप घेतलं आणि जिजाबाईच्या पायाचा काटा काढायला आले. आवाज दिला, काटा मोडला का ग माय तुझ्या पायाला? जिजाऊने सांगितलं, हो रे लेकरा, काटा मोडला रे माझ्या पायाला. पंढरीनाथाने सांगावं गुराख्याच्या रूपात, बरं का, काटा काढून देऊ का ग माय तुझ्या पायाचा? मग जिजाबाई काय म्हणते माहिती का, तुला काटा काढता येतो का रे लेकरा? मग पंढरीनाथ काय म्हणतात माहिती का, मग मी तर चांगल्या चांगल्यांचा काटा काढतो म्हणे. तुझा काटा काय अवघड आहे, तुझा काटा काय विशेष आहे? जगाच्या मालकाने जिजाबाईच्या पायाचा काटा काढावा. मला सांगा, काटा काढताना माऊलींनो एका माऊलीच्या पायाला काटा मोडला असेल, दुसरी माऊली कशाने काढते हो? असा हातात तो पाय घेते नाही का, हळूवार तो काटा काढत असते. जगाच्या मालकाने जिजाबाईच्या पायाला स्पर्श करावा, हात लावावा आणि तो काटा काढावा. कोणी? ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवे संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून शरण आलो. ब्रह्मांडाच्या धन्याने जिजाबाईच्या पायाचा काटा काढावा. काही अधिकार त्या माऊलीचा. विठ्ठल विठ्ठल